हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत स्वमत आई पहिले संस्कार केंद्र. आता स्वमतमध्ये मी सांगितल्याप्रमाणे स्वमत म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही त्या टॉपिकबद्दल काही विचार मांडायचे आहेत, तुमचं त्या टॉपिकवर काय मत आहे, त्याला काय म्हटलं जातं, स्वमत. 10वी बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला जातो. पहा तर मग, स्वमत आई पहिले संस्कार केंद्र. आपले घर, आपली शाळा, आपला परिसर आपल्याला खूप काही शिकवत असतात. म्हणजे आपल्या घरापासून ते आपली शाळा आणि आपला आजूबाजूचा परिसर या ठिकाणी जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा आपल्याला खूप काही शिकवलं जातं. सुरुवात घरापासूनच होते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असे इंग्रजीत म्हणतात. जे काही आपण शिकतो लहान वयात ती सुरुवात कुठून होते? सर्वप्रथम आपल्या घरापासून. नंतर आपण कुठे जातो? शाळेत. आणि त्यानंतर आपण जेव्हा समाजात वावरत असतो तर तिथूनही आपल्याला काय मिळतात? बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे संस्कारांची मुहूर्तमेढ रोवणारे पहिले केंद्र म्हणजे आई. काय म्हटलेलं आहे? चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे आपण जे काही शिकतो ती पहिली सुरुवात आपल्या घरापासूनच होते आणि संस्कारांची मुहूर्तमेढ रोवणारं पहिलं केंद्र म्हणजे आई. आपल्यावरती संस्कार करणारी कोण आहे? आई. कारण आईच काय करते? सर्वप्रथम आपलं पालनपोषण करते, आपली काळजी घेते, सतत सगळा वेळ आपल्याला देते. म्हणून आपल्यावर संस्कार करणारी पहिली व्यक्ती, पहिलं केंद्र म्हणजे आई. आई हीच आपल्या पुढे आदर्श स्वरूप असते. तीच आपल्याला कधी स्वतःच्या कृतीतून, कधी स्वतःच्या बोलण्यातून जगात कसे वागावे व कसे वागू नये याचा संदेश देते. आता आई हीच काय असते? आपली आदर्श स्वरूप असते. कारण आपण तिच्याकडूनच शिकतो की कशी कृती केली पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे. या चांगल्या गोष्टी सगळ्या आपण आपल्या आईकडूनच शिकतो. शिस्त, सचोटी, परोपकार ही मूल्ये प्रथम आईमार्फतच मुलांवर ठसवली जातात. म्हणजेच काय की मुलाला शिस्त लावणं, परोपकार, सचोटी अशी जी काही मूल्ये आहेत ही सर्वप्रथम आईच आपल्या मुलांवर ठसवते. मुलांच्या मनात आईमुळेच चांगल्या गोष्टी करून, शिक्षण प्राप्त करून पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा जागृत होते. आता मुलं आहेत त्यांचं सगळ्यात पहिलं जे काही संस्कार केंद्र आहे ते कोण आहे? तर आपली आई. तिच्याकडूनच आपण कसं बोलावं, कसं वागावं, कसं वागू नये, समाजात कसं वावरावं या सगळ्या गोष्टी शिकतो, शिस्त शिकतो. आणि त्याचप्रमाणे आईमुळेच आपण चांगल्या गोष्टी करणं, शिक्षण प्राप्त करून पुढे जाण्याची जी काही महत्त्वाकांक्षा जागृत होते ती आपली आईमुळेच होते. म्हणून माझं काय मत आहे, स्वमत काय आहे की आई हेच पहिलं संस्कार केंद्र आहे. चला तर मुलांना लवकरच आपण पुढील स्वमताकडे वळूया. थँक्यू.